लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की लग्नाची धामधूम, हळदीची रंगत आणि एकामागोमाग होणारे सगळे विधी आपल्याला आज बघायला मिळणार आहे. आणि प्रत्येक रीतिरिवाजाबरोबरच नात्यांमध्ये आपल्याला रंग सुद्धा भरताना बघायला मिळणार आहेत. पण या सगळ्या आनंदात काही अनपेक्षित वळणही समोर आले आहेत. आणि पुढच्या विधींमध्ये काय नवा ट्विस्ट येणार का असा प्रश्न पडला आहे. तर चला तर मग आजच्या एपिसोडचा सविस्तर आणि रंगतदार रिव्ह्यू सुरू करूया. आणि इकडे आता सुरुवातीलाच आपण बघतो की नंदिनी आणि जीवाचा छान पैकी असा रोमॅन्टिक मोमेंट चालू असतो. प्रेक्षकांनो, जीवा आता तिच्या हातात चुडा भरत असतो आणि जीवा तिला म्हणतो की तू, मी आणि हा आपला हिरवा चुडा. आणि इथे लगेच मालिकेचं टायटल सॉन्ग लागतं, वाट हरवली धुक्यात तेव्हा. आणि इकडे सुद्धा पार्थ त्या हिरवा चुडा काव्यासाठी काढत असतो आणि त्याने सुद्धा प्रेमानं आणि आनंदाने काव्याच्या हातात हिरवा चुडा भरलेला असतो. आणि प्रेक्षकांनो, जेव्हा तो चुडा घालत असतो तेवढ्यात तिला म्हणजे काव्या जोरात ओरडती आणि पार्थला असं वाटतं की तिला लागलं की काय. तो बिचारा म्हणतो की सॉरी सॉरी. आणि बघा तो लगेच फुंकर घालत असतो. तेवढ्यात तो म्हणतो की दुखतंय. काव्या हसून म्हणते की नाही, ठीक आहेत मी, इतकी काळजी. आणि काव्या त्याला म्हणते की लग्नानंतर बदलणार नाही ना. आणि बघा इकडे जीवा लगेच त्याचं उत्तर देतो की बदल हा छान असतो. प्री वेडिंग शूटला तू ज्या कपड्यात आली होतीस तो बदल आवडला मला. नंदिनी म्हणते की म्हणजे ती ब्लॅक अँड व्हाईट साडी. जीवा म्हणतो की तो लाल ड्रेस. तो म्हणतो की तू लाल ड्रेस घालून जेव्हा समोरून चालत आलीस ना. आणि इकडे त्याचं तो चुडा भरायचा कार्यक्रम, म्हणजे तिच्या हातात चुडा एके साईडला भरतही असतो आणि तिच्याशी गप्पाही मारत असतो. तो जीवा म्हणतो की तेव्हा तुला काय सांगू चकाचक बाई, माझं हार्ट बीट स्किप झालं होतं. असं वाटलं की समोरून एक सुंदर गुलाब उगवतंय. तुझ्या प्रत्येक पावला सरशी हृदयाचं माझं समथिंग समथिंग झालं होतं. जीवा म्हणतो की तू खूप सुंदर दिसत होतीस चकाचक बाई. आणि इकडे पार्थही आता काव्याला तेच बोललेला असेल. आणि इकडे काव्या त्याला म्हणते की मी खरंच सुंदर दिसत होती. पार्थ म्हणतो की खरं सांगू का, एरवी तुम्ही सुंदर दिसतातच, पण प्री वेडिंग शूटला तुम्ही हॉट दिसत होतात. आणि काव्या लगेच म्हणते की देशमुख हो, काय बोलताय तुम्ही. आणि प्रेक्षकांना आता काव्याला लाजायला बी येतं. आणि तेवढ्यात पार्थ तिला म्हणतो की बायकोला हॉट म्हणणं काही गुन्हा आहेत का, आहे का. ती बिचारी लाजून म्हणते की नाही. आणि पार्थ म्हणतो की काय, एरवी कुर्ती किंवा साडीमध्ये तुम्ही छान दिसतातच. आणि पार्थ म्हणतो की पण त्या गॉगल हॅट, जीन्स आणि जॅकेट मध्ये सॉलिड दिसत होत्या. बघा काव्या जेव्हा पार्थ असं म्हणतो तर तेव्हा काव्या खूप लाजते. आणि इकडे पार्थ ती लाजल्यानंतर हळूच तिच्या हातामध्ये चुडा देखील भरतो. ती म्हणते की देशमुख लग्नानंतरही असं म्हणाल ना देशमुख. ती म्हणते कारण काय आहे, जवळपास सगळ्याच पुरुषांना लग्नानंतर बायकोने ताटात वाढलेलं जेवणच हॉट लागतं. आणि पार्थ बघा हसून तिला म्हणतो की तसं नाही होणार, कधीच नाही होणार. आपल्या प्रत्येक जन्मात मी तुम्हाला कायम अप्रिशिएट करत राहील. आणि इकडे आता बघा जे पार्थ बोलतो त्याचं उत्तर आता इकडे नंदिनी जीवाला देते आणि म्हणते की प्रत्येक जन्मात. जीवा म्हणतो की म्हणजे. आणि जीवा म्हणतो की जेव्हा तू ती साडी नेसून आली होती ना तेव्हा तू 16च्या हिरोईन सारखी दिसत होती. मला तेव्हाच वाटलं आपण फक्त या जन्मात नाही त्या जन्मातही एकत्र होतो आणि तेव्हा राहिलेलं आपलं प्रेम या जन्मात पूर्ण करतोय. आणि बघा आता चुडा भरून झालेला असतो बोलण्यात. आणि जीवा म्हणतोय की बघ किती सुंदर दिसतायत माझ्या बायकोचे हात. एवढं बोलल्यानंतर नंदीने मात्र लाजायला येतं आणि ती लाजून हसते देखील. आणि इकडे आता पार्थही काव्याला म्हणतो की चुडा भरल्यावर हात खूप सुंदर दिसत आहेत पण. आणि काव्या म्हणते की मग पार्थ म्हणतो की चुडा भरताना तुमची मेहंदी खराब झाली, सॉरी. आणि आता काव्या बघा तिला असं वाटतं की पार्थला वाईट वाटायला नको म्हणून ती म्हणती हो पार्थ काही झालेलं नाही, मेहंदी सुकली आहे. आणि पार्थ काव्या म्हणते की मेहंदी सुकल्यावर गळून पडते. काव्या म्हणते की या मेहंदीची गंमत काय आहे माहितीये. पार्थ म्हणतो की
काव्या म्हणते की ती गळून पडल्यावर तिचा एक छान रंग मागे सोडून जाते आणि काव्या म्हणते की बघा. आणि इकडे आता नंदिनी सुद्धा जीवाला सांगत असते आणि तो रंग सुद्धा लग्नानंतरच्या प्रेमासारखाच आहे. आणि नंदिनी म्हणते की आधी फिका असतो, नंतर तो चढत जातो आणि मग गडद होत जातो. ती म्हणते की आणि मग इतका रंगतो. आणि जीवा म्हणतो की मेहंदीचा रंग 4 दिवसांनी उतरेल, पण आपल्या प्रेमाचा रंग कधीच नाही उतरणार. आता आपल्यामध्ये कोणीच नाही येणार. आणि तेवढ्यात मानेने काकू आवाज देतात की नंदिनी. आणि जीवा आता डगमगतो, म्हणतो की आता कोण आलं आई. आणि तिथेच त्या नंदिनीची पशी त्या खुर्चीवर झोपून घेतो. आणि बघा आता मानेने काकू म्हणतात की नंदिनी अगं इथेच तू, मी तुला. आणि तेवढ्यात जीवाला बघतात आणि जीवाला एक फटका पडतो. आणि बघा आता मानेने काकू त्याचे कान पकडतात, म्हणतात की काय रे तू इथे इथे काय करतोयस. आणि जीवा म्हणतो की मी इथे मी काय करतोय. आणि आता त्याला काहीच कळत नाही, काहीच सुचतही नाही काय बोलावं. तो म्हणतो की अगं आई मी. आणि तेवढ्यात आता इकडे पण बघा शारदा काकू ह्या दोघांना डिस्टर्ब करायला आलेले असतात. त्या आल्यानंतर करतात की आणि बघा तेवढ्यात काव्या जोरात ओरडते आई अगं. आणि काव्या म्हणते की आई अगं चुकून आलेत ग पार्थ ह्या रूम मध्ये, कसे काय आलात ओ देशमुख तुम्ही. आणि बघा पार्थ म्हणतो की नाही ते असंच आलो आणि तुम्ही इथे दिसल्यात. आणि काव्या म्हणते की हा चुकून. आणि त्या म्हणतात की नाही मग आता चूक सुधारूयात ना. आणि इकडे मानेनी काकू म्हणतात की बाहेर होतास ना तू जीवा म्हणतो की हा. आणि बघा किती कप्पा करतो, याला काही सुचत नाहीये, तू मला सांग हा इथे काय करतो आहे. आणि बघा आता जीवाला माहिती आता नंदिनी काहीतरी सुचवेल. ती म्हणते की आई हे मला पाणी प्यायचं होतं. लगेच जीवा म्हणतो की करेक्ट. आणि नंदिनी म्हणते की इथे कोणी दिसलं नाही. जीवा म्हणतो की दिसलं नाही. आणि जीवा म्हणतो की मला बोलवलं मग. मानेनी काकू म्हणतात की अच्छा एवढ्या मोठ्या हॉलमध्ये कोणीच दिसलं नाही तुला. आणि मानेनी काकू म्हणतात की अरे मग तू पाणी दिलंच नाही तिला. आणि बघा मानेनी काकू म्हणतात की तू साखरेचं पाणी प्यायला लागलीये. प्रेक्षकांनो इकडे मानेनी काकूंनी यांना बरोबर पकडलेलं असतं. आणि प्रेक्षकांनो काय रे काय वेड्यात काढतात, चुडा भरायचा आहेत ना, सगळे थांबलेत. आणि तेवढ्यात त्यांचं लक्ष जातं नंदिनीच्या हातात ऑलरेडी चुरा भरलेला असतो. मानेनी काकू हसतात आणि म्हणतात की अच्छा असं चाललंय हे. आणि आता जीवा सुद्धा लाजतो, तो म्हणतो की असंच चाललंय. आणि बघा त्याला परत एक फटका मिळतो. आणि मानेनी काकू म्हणतात की विक्रमच्या पुढे आहेत हा मेला. आणि आता मानेनी काकू म्हणतात की बरं चला आता मेहंदी रंगली, हळद लावायची की नाही. आणि इकडे शारदा काकू म्हणतात की तुम्हाला हळद लावायला कोण आलंय माहिती का, सत्या आणि मीरा आलेत. बघा त्या म्हणतात की अगं किती गोड आहेत ते दोघं जण, अगदी साधी माणसं आहेत. काव्या म्हणते की हो दोघंही खरंच खूप गोड आहेत साधी माणसं. आणि इकडे आता मानेनी काकूंनी बी सांगितलेलं असतं. नंदिनी म्हणते की अरे वा त्यांना वेळ मिळाला आमच्या हळदीला. नंदिनी हसून म्हणते की भरून पावलो. आणि ते म्हणते की मीरा सत्या दोघेही फुले घेऊन आली असतील ना, अजूनच छान. जीवा म्हणतो की आता नंदिनी म्हणते की चला आपण बघूयात का. मानेनी काकू म्हणतात की चला पटकन उठा, तुम्हाला चेंजही करायचा आहे. प्रेक्षकांना बघा आता यांचं ड्रेस चेंजिंग झालेली असती की आता लगेच हळदीची तयारी चालू होते. म्हणजे तयारी चालू झालेलीच आहे, हळद लावायची वेळ येते. एकीकडे सत्या जीवाला हळद लावतो आणि दुसरीकडे मीरा पार्थला हळद लावत असते. म्हणजे या हळदीची म्हणजे सुरुवात सत्या आणि मीरापासून झालेली असते. आणि इकडे गाणं लागतं हळदीचं, आज नुसती कडी नाही आता नुसती कडी नाही लागतं लग्न. आणि त्याच्यानंतर पुढे बघा आणि जीवा इकडे नंदिनीला सांगतो की मी तुला हळद लावू का. बघा यांचा इथे रोमॅन्स अजून देखील चालूच असतो. येल्लो येल्लो चेहरे बघून शक्कल लागणार असं हे गाणं असतं प्रेक्षकांनो. आणि नंतर आता मानेनी काकू आणि विक्रम काका हे दोघेही या दोघांना हळद लावत असतात. असं जोडीने प्रत्येक जण हळद लावतो. नंतर असतो युगची वेळ आणि युग आता पार्थ दादाला नंतर जीवा दादाला दोघांनाही हळद लावतो. त्यानंतर वसू आत्या देखील पार्थला आणि जीवाला हळद लावतात. त्याच्यानंतर रम्या ह्या दोघांनाही म्हणजे एक एक करून सगळेजण आता ह्या दोघांना हळद लावतात. आणि बघा इकडे यांची आता मजाक मस्ती सगळं चालू असतात. एक एक करून सगळेजण पार्थ आणि जीवाला
हळूहळू एक एक करत सगळेजण हळद लावत असतात. का मानेने काकू म्हणतात की चला सगळ्यांनी लावली ना हळद. विक्रम काका म्हणतात की हो हो, म्हणजे सगळेजण म्हणतात की हो. आणि मानेने काकू मीराला म्हणतात की मीरा, अगं यांची उष्टी हळद आता त्या मुलींना नेऊन दे ना. इथे तर अतिघाई असते. पार्थ लगेच मीराच्या हातात ती हळद उचलून देतो आणि म्हणतो की काव्याला द्या. आणि हा जीवा देखील सगळे म्हणतात की अरे हे हा ही काय नावीचं रम्या म्हणते की बघा ना किती घाई आहे. आणि बघा जीवा म्हणतो की उजव्या हातातली नंदिनीची आहेत. आणि मीरा आता बघा ती बिचारी व्यवस्थित चालत चालत जात असते. आणि प्रेक्षकांनो बघा, मीरा दोन्ही हळद त्या मुलींकडे नेत असते, तेवढ्यात ती खाली पडते. आणि बघा एका वाटीतली हळद दुसऱ्या वाटीमध्ये आपोआप मिश्रित होऊन जाते. सगळेजण जोरात ओरडतात, अगं मीरा. आणि वसुआत्या बघा पुढे येतात आणि म्हणतात की अगं अशी कशीच धडपडलीस तू. आता मानेने काकू तिला हलगत उचलतात आणि म्हणतात अगं सावकाश सावकाश. तिच्याकडनं काही हळद सांडलेली नसते, फक्त एका वाटीमधनं दुसऱ्या वाटीमध्ये गेलेली असते. आणि वसुआत्या म्हणतात की झालं, अगं माझ्या दोन्ही भाच्यांची हळद मिक्स झाली ना. रम्या म्हणते की आई. तेवढ्यात वसुआत्या म्हणतात की अगं आई काय आई, आता कुठली हळद पारची आणि कुठली हळद जीवाची हे कसं कळणार. आणि मानेने काकू म्हणतात की वसुताई तुम्ही शांत व्हा जरा. वसुआत्या म्हणतात की अगं, त्या म्हणतात की अगं ती पाहुणी आहेत आपल्या घरातली, असं बोलू नका. आणि आता तो सत्या म्हणतो की काय ग काय झालं, अशी कशी धडपडलीस तू. आता सत्या म्हणतो की या घरात राडा बाबा म्हणून कोणीतरी प्रयत्न करतायत. आणि बघा सत्या या रम्याकडे बघूनच बोलत असतो. लगेच रम्या सगळ्यांकडे बघून म्हणते की तुम्ही माझ्याकडे बघून का बोलतायत हे सगळं. ती म्हणते की मी तुमच्या सगळ्यांबरोबर इथेच उभी आहेत. तेवढ्या सत्या म्हणतो की होय की. तो म्हणतो घोडा घालायचाच असेल तर तो दुसऱ्या कुणाकडून घालू शकतो आहेत आपण. आणि ती म्हणते की यात काय मी. आणि तेवढ्यात आता काव्या म्हणते की सत्यदादा, रम्याची बाजू घेऊन ती बोलत असते. ती म्हणते की रम्याची काही चूक नाहीये याच्यात, मीरा तिची चुकूनच पडली ना. आणि आता वसुआत्या म्हणतात की चल मान्य आहेत की चुकून पडली, पण हिच्याकडनं जी आता चूक झाली आहे ती चूक दुरुस्त कशी करायची सांग ना. आता प्रेक्षकांनो हे तर असं प्रश्नार्थकच आहेत की आता दोन्ही हळद मिक्स झाल्यानंतर ती आता वेगवेगळी कशी करायची, हा मात्र प्रश्न आता सगळ्यांनाच पडलेला आहे. आणि बघा तेवढ्यात वसुआत्या म्हणतात की आता काय ना यांची हळद होणार ना ह्या दोघांची उष्टी हळद लागणार. प्रेक्षकांनो पण इकडे मात्र मीराला खूप वाईट वाटत असतं. बिचारीकडनं चुकून ती हळद मिक्स झालेली असते. पण याच्यात प्रेक्षकांनो एक पॉझिटिव्ह थिंकिंग सुद्धा त्यांनी वापरली आहे. ती कशी ते आपण बघूया. आणि आता तेवढ्यात नंदिनी उभी राहते आणि म्हणते की वसुआत्या थांबा, हळदही होईल आणि उष्टी हळदही लागेल. आणि वसुआत्या म्हणतात की कसं. आणि आता बघा नंदिनीने बरोबर आयडिया केली असते आणि ती म्हणते की कशी ते मी सांगते. आणि नंदिनी आता मीराजवळ उभी राहते आणि म्हणते की वसुआत्या, या दोन हळदी इतक्या मिक्सअप झाल्या आहेत, एकजीव झाल्या आहेत अगदी, कोणी पाहिलं तर सांगू शकणार नाही, हे वेगळं काढताच येणार नाही, तसं आमच्या चौघांचं नातं आहे. वसुआत्या पण म्हणतात की हो. आणि नंदिनी म्हणते आमच्या चौघांच्या बाबतीत जे काही घडलं त्याने आम्ही एकमेकांशी घट्ट बांधलं गेलो. आणि नंदिनी म्हणते की जे काही केलं ते सगळं एकत्रितपणे सहन केलं. तो राग असू दे, दुःख, अपमान, विरह, शरम आणि पराकोटीचं प्रेम सुद्धा. आणि नंदिनी म्हणते की उलट या हळदीपेक्षा आम्ही एकत्र झालोय, मी, जीवा, पार्थ, काव्या, आमच्या चौघांचं नातं. आणि नंदिनी म्हणते की मला तरी वाटतं की हा नशिबाचा करेक्ट संकेत आहे. आणि बघा हे एवढं ऐकून आता सगळ्यांना समाधान असं उत्तर मिळालेलं असतं. आणि काव्या म्हणते की करेक्ट आहे ताई, आणि ही एकमेकांमध्ये मिसळलेली हळद जर मला लागली तर मी काय समजेन माहितीये. मला हळद लागली माझ्या नवऱ्याच्या नावाची, म्हणजे पार्थच्या नावाची, आणि एक मित्र म्हणून माझं भलं करणाऱ्या या जीवाची. बघा हिने सुद्धा इतकं समाधानकारक सगळ्यांना केलेलं असताना प्रेक्षकांनो की बस. आणि नंदिनी म्हणते की बरोबर, आणि अशीच हळद जर मला लागली माझ्या पाठीशी राहणाऱ्या जीवांची आणि मला साथ देणाऱ्या माझ्या दिराची, पारची हळद मला लागली असं मी समजेल. आणि नंदिनी म्हणते की वसुआत्या, अहो या दोघांचं काय घेऊन बसलात, आई बाबांच्या प्रेमाचा रंग आमच्यावर जो चढलाय तो अगदी पक्का आहे. आणि काव्य म्हणते की नाही तर काय,
ती म्हणते की अहो आत्याबाई, एक कुटुंब म्हणून आम्ही सगळ्यांचं उष्ट्यही खाऊ. ही उष्ट्य हळद काय चीज आहे. ती म्हणते की त्यामुळे मीराकडून काहीही चूक झालेली नाहीये. आणि ती म्हणते की उलट आमच्या येण्यामुळे हे भाऊ भाऊ कधी वेगळे होणार नाहीत आणि उलट या हळदीसारखे एकत्र येणार आहेत. हेच सांगते ही उष्ट्य हळद. आणि बघा आता नंदिनी मीराच्या हातनं ते बाउल घेते आणि काव्याच्या हातात देते आणि म्हणते की तिच्या गालाला लावून पार्थच्या नावाची उष्ट्य हळद. आणि काव्या म्हणते की ही तुझ्या नवऱ्याची म्हणजे जीवाची हळद. आणि ही नंदिनी म्हणते की घ्या वसुआत्या, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी कृतीतूनच दिलं आहे. आणि बघा इथं सगळ्यांनी ते वातावरण अगदी प्रसन्न करून टाकलेलं असतं. आणि बघा आता सगळेजण छान असे दोघींसाठी टाळ्या वाजवतात. आणि आता टाळ्या वाजवतात असतात तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात की अगं मुलींनो, आई बाबा वाट बघताय, जा जा पटकन त्यांच्या हातून हळद लावून घ्या. आणि प्रेक्षकांना आता ह्या दोघे त्यांच्या जागेवर बसतात. आणि इकडे शारदा काकू मीराला म्हणतात आणि मीराला आणि या सत्याला म्हणतात की माझ्या मुलींना हळद लावण्याचा पहिला मान तुमचा लाव. आणि इथे आता गाणं लागतं, एक गुलाबाची कळी बघा हळदी ना माखली. आणि मीरा ही आता पहिले नंदिनीला हळद लावत असते. आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली, नटून थटून लाजते जणू चांदणी, नटून थटून लाजते जणू चांदणी. आणि मीरा इकडे नंदिनीकडे हळद लावून झाल्यानंतर ती काव्याला हळद लावायला जाते आणि ती काव्याला देखील हळद लावून होते. आणि बघा प्रेक्षकांनो, एकीकडे शारदा काकू काव्याला हळद लावता आणि दुसरीकडे प्रेक्षकांनो बघा ही आशाताई आहे ती नंदिनीला हळद लावत असते. आणि प्रेक्षकांनो इथे जरासं भाऊक असं वातावरण झालेलं असतं, कारण आता मुलींना हळद लागते म्हटल्यावर कुठल्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी येणार नाही असं होईल का. आणि हे बघा हे इथे इमोशनल झालेलं काव्याला भेटते, म्हणजे तिची काव्या नंदिनीला दोघींना त्यांचे आई वडील भेटतात. इथे सगळेजण थोडेसे भाऊक झालेले असतात. आणि नंतर बघा आता इकडे बाबा नंदिनीला हळद लावायला आलेले असते, जे कोण धनंजय बाबा. आणि इकडे शारदा काकू म्हणजे जोडीने दोघंही दोन्ही मुलींना जोडीने हळद लावत असतात. आणि प्रेक्षकांना बघा हळद लावून झाली आणि इकडे आता सगळे हळद लावून आता सत्या आणि मीराशी बोलतात आणि सगळेच खूप हसत असतात. आणि तेवढ्यात नंदिनी म्हणते की तुम्ही दोघं आलेत हे बघून आम्हाला खूप बरं वाटलं. आणि इकडे सत्या पण म्हणतो की हळदीला येऊन तुम्हाला समद्यांना भेटलं, मलाही खूप बरं वाटलं. आणि मीरा म्हणते की असंच एकमेकांबरोबर तुमचा आनंद वाटत राहा. आणि ती म्हणते की आनंद तुम्हा सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी लय लय शुभेच्छा. आणि बघा आता सत्य इकडे जीवाला भेटतो, त्याच्यानंतर तो पार्थला भेटतो आणि दोघंही म्हणतात की येतो आम्ही. आणि बघा यांचा जायचा उशीर आहे तेवढ्यात हा युग आहेत ना ती त्याच्या हळदीचे वाटी घेतो आणि म्हणतो की चला चला पाहुणे गेले, आता जपून हा हळद लावायचा प्रोग्राम संपला आहे, आता धिंगाणा घालायचा आई बाबा. आणि बघा प्रेक्षकांनो असं बरोबर आहेत ना, जपून हळद लावण्यात काय अर्थ. हळद तशी धिंगाणा घालून लावायची जशी आज योगने लावलेली आहेत. सगळ्यांना त्याने अगदी उत्साहात टाकलेलं असतं. ते सगळे एकमेकांना आता मस्त धिंगाणा घालत हळद लावत असतात. इकडे पार्थ काव्याला, तिकडे जीवा नंदिनीला, आता सगळे एकमेकांना हळद लावतात. इकडे विक्रम काका धनंजय काकांना, मानिनी काकू देखील काव्याला, योगने सुद्धा काव्याला हळद लावलेली असते. इकडे रम्या युगला हळद लावत असते. म्हणजे सगळे एकमेकांना जशी हळद खेळतात ना तशी खेळत असतात. आणि प्रेक्षकांनो आता बघा हळद लागल्यानंतर हे सगळे बाहेर बसलेले असतात. 4 जण. नंदिनी म्हणते की आज कार्यक्रमाला गालबोट लागता राहिलं. तेवढ्यात काव्या म्हणते की असं कसं बोलतेस ताई. आणि तेवढ्यात पार्थ म्हणतो की मला काय असं वाटतंय की हे सगळं रम्याने केलं आहे. आता बघा काव्याला तिच्यावर खूप विश्वास असतो. ती म्हणते की काव्या म्हणते की रम्या खरंच बदललेली आहे हो आता. ती म्हणते की आजच घ्या की ती मनापासून करत होती ती सगळं. आणि बघा आता पार्थ म्हणतो की तुमच्यापैकी कोणाला वाटतंय की रम्या प्रामाणिक आहेत. बघा प्रेक्षकांनो आता इकडे ना तसं म्हणजे विरुद्ध झालेलं असतं बरं का. इकडे काव्याला आणि जीवाला वाटत असतं की रम्या एकदम बरोबर आहे, तसं नंदिनी आणि पार्थला वाटत नाही की ती योग्य आहेत म्हणून. बघा पार्थने प्रश्न विचारल्यावर जीवा लगेच हात वरती करतो आणि नंदिनीला सुद्धा हे शॉक असतं. ती म्हणते की जीवा. आणि बघा प्रेक्षकांनो नंदिनी म्हणते की तुम्ही तुमचं मत इतक्या लगेच कसं काय बदललं. आणि प्रेक्षकांनो ही रम्या ना यांच्या मागे काय लावलेलं आहे माहित नाही, पण सगळं ऐकत असते. पार्थ म्हणतो की जीवा तू हात वरती केलाय हे माझ्यासाठी सुद्धा शॉकिंग आहेत. तो म्हणतो की विसरलास का वसुआत्या आणि रम्याने काय केलं आहेत आपल्या बाबतीत. आपल्या प्रत्येक आनंद
आनंदावर विरजण घालायची व्यवस्थित काळजी घेतली आहे त्यांनी. आणि इकडे जीवा म्हणतो की नाही तू बरोबर आहे, पण ह्यावेळेस मी रम्यातला बदल फेच करू शकतोय. आणि काव्या ही तेच म्हणते प्रेक्षकांनो. आणि ही रम्या म्हणते की आधी काव्या आणि नंतरची 2 विकेट डाऊन रम्या. आणि ही रम्या म्हणते की आता बघा आज उद्या संगीतमध्ये काय होतंय ते. आणि बघा आता परत ती ऐकत असते. इकडे पार्थ म्हणतो की प्रश्न फक्त बदलाचा नाहीये. आणि यांचं बोलणं चालू असतं तेवढ्यात विक्रम काका मानेलीला म्हणतात की पाहिलं बेट जिंकलो की नाही, आण 500 रुपये काढ चल. यांच्याकडे बघून पोरं म्हणतात की यांचं ना भलतंच काहीतरी सुरू असतं. आणि जीवा म्हणतो की ओ लव्हर्स या इकडे या. आणि आता विक्रम काका तिथे बसतात आणि मानिनी काकून म्हणतात चल 500 रुपये काढ. जीवा म्हणतो की कसली बेट लावली होती ही बेट असती झोपण्यावरून. मानिनी काकूंचं म्हणणं असतं की झोपले आणि विक्रम काकांचं म्हणणं असतं की ते जागे आहेत, त्यामुळे विक्रम काका बेट जिंकलेली असतात. आणि प्रेक्षकांनो इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. आता बघा उद्या आहे संगीत आणि संगीतला प्रत्येकाने हजर राहावं, कारण एन्जॉय संगीतमध्ये जास्त होतं प्रेक्षकांनो. असो आता मालिकेचा एपिसोड इथे संपतो. आपण बघूया पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. आणि प्रेक्षकांनो इथे ऊर्जा आणि त्या 2 जण आलेले असतात. आणि इकडे लपंडाव सिरियलमधले कान्हा आणि सक्की, एक जण पार्थ आणि काव्या बनलेलं असतं आणि एक जीवा नंदिनी बनलेलं असतं. आणि बघा इकडे यांना एकदम डान्स एक्सपर्ट असा डान्स केलेला असतो. नवरी ही नवऱ्याची स्वारी नंतर ते संसारी. आणि इकडे बघा जसा पार्थ काव्यासाठी केक आणतो तसा त्याने ऊर्जासाठी पेस्ट्री म्हणजे रेड वेल्वेट पेस्ट्री आणलेली असते.